खोक्या उर्फ सतीश भोसलेला पोलिसांनी विमानानं प्रयागराजवरून छत्रपती संभाजीनगरला आणलं। बीड पोलीस खोक्याला घेऊन शिरूरला रवाना। खोक्याला आज न्यायालयासमोर हजर केलं जाणार। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर वनविभागाची कारवाई। शिरूर कासारजवळ वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करत घर बांधलं होतं। घरातून सिलेंडर, कूलर, सोफा, डायनिंग टेबल, कपाटासह इतर सर्व सामान बाहेर काढल्यानंतर वनविभागाकडून घरावर बुलडोझर चालवण्यात आला। वनविभागानं पाडलेल्या खोक्याच्या घराला अज्ञातांनी आग लावल्याचा आरोप। खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या कुटुंबियांना मारहाण केल्याचा खोक्याच्या कुटुंबियांचा आरोप। खोक्या असो वा बोक्या कुणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। खोक्या भोसलेच्या शिरूर कासारमधील घरावर वनविभागानं कारवाई केल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। बीडच्या पालकमंत्र्यांनी मागील 5 वर्षांमध्ये घडलेल्या घटनांची चौकशी लावावी। सुप्रिया सुळेंची अजित पवार यांच्याकडे मागणी। खोक्या भोसलेच्या घरातील मुद्देमाल जप्त केला। वनविभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती। खोक्या भोसलेच्या घरावर पोलीस आणि वनविभागाची संयुक्त कारवाई। मंत्री माणिकराव कोकाटेंना अपात्र ठरवण्यात आलं तर पुन्हा निवडणूक होईल। निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये सार्वजनिक पैशांची आवश्यकता असेल। शिक्षेला स्थगिती देताना नाशिक सत्र न्यायालयाचं निरीक्षण। धनंजय देशमुखांच्या निकटवर्तीय दादा खिंडकर बीड पोलिसांसमोर सरेंडर। मारहाण आणि घरावर हल्ल्याप्रकरणी खिंडकर यांच्यावर गुन्हा दाखल। दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा आका। ठाकरे गटाच्या परमेश्वर सातपुतेंचा आरोप। पुरवणी जबाबामध्ये धनंजय मुंडे 100% 302च्या गुन्ह्यात येणार। मुंडे 302च्या गुन्ह्यामध्ये न आल्यास सरकार संशयाच्या भोवऱ्यात येणार, मनोज जरांगेंचं वक्तव्य। बीडच्या पालकमंत्र्यांनी मागील 5 वर्षांमध्ये घडलेल्या घटनांची चौकशी लावावी। सर्वच घटनांची पारदर्शकपणे चौकशी व्हावी, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। बीड पोलिसांच्या वर्दीवर आता फक्त स्वतःच्या नावाचा उल्लेख। वर्दीवरील नेमप्लेटवर आता आडनावाचा उल्लेख नाही। सामाजिक सलोखा राखण्यासाठी बीडचे अधीक्षक नवनीत कावत यांचा निर्णय। विधानसभेमध्ये प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशांचा व्यवहार, मकोका अंतर्गत कारवाई करा, परिणय फुकेंची विधान परिषदेमध्ये मागणी। तर कडक कारवाई करणार, योगेश कदम यांचं आश्वासन। परिणय फुके यांनी काही पुरावे मांडलेत, याची चौकशी करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया। विधानसभेमध्ये प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशांचा व्यवहार होत असल्याचा फुके यांचा आरोप। परिणय फुके यांनी केलेला आरोप सर्वांसमोर स्पष्टपणे सांगावा। ऑडिओ क्लिप गृहमंत्र्यांकडे देऊन का त्याचं लोणचं घालायचंय का? फुके यांनी केलेल्या आरोपांवर कारवाई झाली पाहिजे, अंबादास दानवेंची मागणी। मुनगंटीवार सरकारमध्ये राहून आमचं काम हलकं करत आहेत, विजय वडेट्टीवार यांचा सुधीर मुनगंटीवार यांना टोला। सरकारमध्ये राहून विरोधाची भूमिका निभावत नाही तर सरकारला चांगल्या गोष्टी करण्याची सूचना करतो। वडेट्टीवारांच्या टीकेला मुनगंटीवार यांचं उत्तर। कर्जमाफीसाठी डेअरिंग करा असं मुनगंटीवार सरकारला म्हणाले। सुधीर मुनगंटीवार हैराणच नाही तर नाराज देखील आहेत। ज्युनियर मंत्रिमंडळामध्ये असल्यामुळे त्यांना वेदना होत असतील, मंत्रिपदावरून अंबादास दानवेंचा मुनगंटीवार यांना टोला। राज्य सरकारचा आदर्श युवा शेतकरी पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या। बुलढाण्यातल्या शिवनी आरमाळ गावचे शेतकरी कैलास नागरे यांनी मृत्यूला कवटाळलं। शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शेतीसाठी पाणी मिळावं यासाठी आत्महत्या। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही या वक्तव्यावरून जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण। पक्षांतर करणार असा याचा अर्थ काढण्याची गरज नाही, जयंत पाटलांकडून स्पष्ट। शक्तीपीठ महामार्गाबद्दल बोलताना राजू शेट्टींना उद्देशून केलेल्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये लवकरच भूकंप, जयंत पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दिसतील, संजय शिरसाट यांचा दावा। काही दिवसांनी लाडकी बहीण योजना देखील बंद करतील, संजय राऊतांची टीका। तर आम्ही लाडक्या बहिणींना फसवणार नाही, योग्य वेळी 2100 रुपये देऊ, मुश्रीफ यांच्याकडून स्पष्ट। तर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, संजय शिरसाट यांचं देखील वक्तव्य। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी वळवला, सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचा निधी परत करा, अन्यथा आम्ही आंदोलन करू, सचिन खरात यांचा इशारा। अमोल मिटकरी यांच्याकडून शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी ट्विट। शिवरायांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सरदार नसल्याच्या राणे यांच्या वक्तव्यानंतर मिटकरींचं ट्विट। नितेश राणेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करणार, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक। तर राणेंच्या भूमिकेशी सरकार सहमत नाही, मंत्री संजय शिरसाट यांची नाराजी। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जाहीर।
देहूमध्ये लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त पुरस्कार प्रदान करण्यात येणार। इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीसांना द इंडस एंटरप्रेन्युअर्स हा पुरस्कार, पायाभूत सुविधा विकास, गुंतवणूक आणि जलसंधारण क्षेत्रामधील कामगिरीबद्दल सत्कार। औरंगजेबाची कबर संरक्षित करण्याची गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा, शिवसेनेच्या नरेश म्हस्केंची थेट लोकसभेत मागणी। रवींद्र धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपचे पुण्यामधील स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याची माहिती, तर चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना वाद टाळण्याचा सल्ला, सूत्रांची माहिती। पक्षामध्ये काम करण्यासाठी आलोय, कुणाची नाराजी दूर करायला नाही, नाराजी असेल तर पक्षप्रवेशाआधी कळवायचं होतं, रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया। तरुण शेतकऱ्यांना आत्महत्या करणं म्हणजे शोक संवेदनांपेक्षा पलीकडचा विषय, डाव्या कालव्याची मागणी अनेक दिवसांपासून आहे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। शक्तीपीठ महामार्गासाठी सत्ताधाऱ्यांनी ठेकेदाराकडून पैसे घेतले, संजय राऊतांचा गंभीर आरोप। 50 खोके एकदम ओके आवाजातून 3 वर्षांपूर्वी एक सरकार निर्माण झालं होतं, त्यामुळे खोक्या रिटर्न म्हटलं तर वावगं ठरणार नाही, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीमध्ये सिद्दीकींचं नाव आघाडीवर, पक्षातील वरिष्ठ नेत्यांची सिद्दीकींना संधी देण्याची मागणी, तर काही नेत्यांचा सिद्दीकींच्या नावाला विरोध, सूत्रांची माहिती। खालापूर पोलीस ठाण्यामध्ये आमदार महेंद्र थोरवेंविरोधात तक्रार, भूखंड लाटण्यासाठी महेंद्र थोरवे यांच्याकडून धमकी आल्याचा अभिनेत्री हेमांगी राव यांचा आरोप, महेंद्र थोरवे शिंदेंच्या शिवसेनेचे कर्जतचे आमदार बिल्डर दीपक वाधवांविरोधात देखील तक्रार दाखल, कारंडोली गावातल्या जमिनीवरून वाद। रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी 10 दिवस पूर्ण, अद्याप आरोपींना पकडण्यामध्ये पोलिसांना यश नाही, पोलीस जर दुर्लक्ष करत असतील तर ते दुर्दैव, एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया। नाशिकच्या मालेगावमध्ये किरीट सोमय्यांनी बांगलादेशी रोहिंग्यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळला, बांगलादेशी रोहिंग्यांसारख्या दुष्ट प्रवृत्तीला मालेगावमधून हाकलणार, सोमय्यांचं वक्तव्य। जागतिक महिला परिषदेसाठी सुनेत्रा पवार मेक्सिकोमध्ये, सुनेत्रा पवार जागतिक महिला परिषदेमध्ये भारतीय महिलांचं प्रतिनिधित्व करणार। अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी शरद पवार यांची कुटुंबियांची भेट घेतली, जय पवारांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्यासोबत फोटोही काढला, शरद पवार आणि प्रतिभा पवारांसोबत कौटुंबिक फोटो। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय होळी साजरी, मंत्री अतुल सावे, आमदार प्रदीप जयस्वाल, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांची उपस्थिती। नीरा भीमा कारखान्याची निवडणूक बिनविरोध, माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचे सलग 25 वर्षांपासून वर्चस्व, सलग 5व्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पद काय। देशभरामध्ये धुलीवंदनाचा उत्साह, राज्यभरातील विविध ठिकाणी धुलीवंदन साजरं, भारत पाकिस्तान सीमेवर देखील आज उत्साहाचं वातावरण। कोकणामध्ये शिमगोत्सव, भास्कर जाधव यांनी शारदा देवीची पालखी नाचवली, चिपळूणच्या तुंबराव गावामध्ये शिमगोत्सवाचा उत्साह। नागपुरातील रेशीमबाग परिसरात देखील धुळवडीचा उत्साह, पाण्याचा वापर न करता धुळवड साजरी करण्यावर नागरिकांचा भर। मुंबईमध्ये सकाळपासूनच धुळवडीचा उत्साह, मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये एकत्र जमत मुंबईकरांकडून धुळवड साजरी। रत्नागिरीच्या राजापूरमध्ये होळीच्या दिवशी 2 गटात तणाव, दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात घोषणाबाजी, राजापूर पोलिसांकडून 13 जणांविरोधात गुन्हा दाखल। विरारमध्ये 12वी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी जळाल्या, उत्तरपत्रिका जळाल्याप्रकरणी बोलिंग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार, 12वी बोर्डाच्या विभागीय सचिव ज्योत्स्ना शिंदे यांच्याकडून तक्रार दाखल। लय भारी यूट्यूब चॅनलचा पत्रकार तुषार खरातला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, तुषार खरातला वडूज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं, पत्रकार तुषार खरातवर विविध गुन्हे दाखल। योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्याप्रकरणी 1000 पानांचं चार्जशीट दाखल, 5 लाखाची सुपारी देऊन सतीश वाघ यांची पत्नीकडूनच हत्या। बीडच्या धारूरमधील न्यायालय परिसरामध्ये 2 गटात हाणामारी, पोलिसांकडून जणांविरोधात गुन्हा दाखल, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये लहान मुलांच्या भांडणामधून 2 गटात तुंबळ हाणामारी, सहकारनगर साईट नंबर 102 परिसरामध्ये बुधवारी रात्री 2 गटात कोयता, काठी आणि दगडांनी एकमेकांवर हल्ला, 29 जणांवर गुन्हा दाखल। जळगावच्या बोदवडमध्ये रेल्वे स्थानकावर मुंबई अमरावती एक्सप्रेसचा मोठा अपघात, धान्यानं भरलेला ट्रक थेट रेल्वे रुळावर आल्यानं अपघात,
अपघातामध्ये सुदैवानं जीवितहानी नाही. सतीश वाघ हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर. सतीश वाघ यांचा काटा काढण्यासाठी जादू टोण्याचा देखील प्रयोग. आरोपी अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघसह 6 जणांवर गुन्हा दाखल. अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितली 50 लाखांची खंडणी. बदलापूरचे माजी नगरसेवक शैलेश वडनेरेंसोबत हा प्रकार घडला. बदलापूर पूर्व पोलिसांकडून 4 आरोपींना पेड्या. ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावर टँकरमधून रस्त्यावर ऑइल गळती झाल्यानं अनेक अपघात. मध्यरात्रीपासून अपघात झाल्यानं पोलीस आणि अग्निशमन दलाची धावपळ. माती टाकून एकाच लेननं गाड्यांची वाहतूक सुरू ठेवताना मोठी कसरत. महिला प्रवाशाला शीतपेयातून गुंगीचं औषध देऊन चोरट्यांनी 2,33,000चे दागिने लंपास केले. कल्याण रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना. पोलिसांकडून तपास सुरू. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे 2 डॉक्टर निलंबित. डोंबिवलीमधील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये प्रसूतीनंतर सुवर्णा सरोदे या महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी कारवाई. अद्याप गुन्हा दाखल नाही. मुंबईमध्ये रेल्वे फुगे फेकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा. रेल्वे परिसरामध्ये मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यांवर देखील कारवाई होणार. रेल्वे पोलिसांची माहिती. विरारमध्ये महिलेचं शीर आढळल्यानं खळबळ. पोलिसांकडून तपास सुरू. परिसरामध्ये खळबळ. महिला पश्चिम बंगालची रहिवासी असल्याची माहिती. जालन्याच्या परतूरमध्ये दारूबंदी पथकावर हल्ला. गुळखंड तांड्यावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पथकावरच हल्ला करत दगडफेक. एका अधिकाऱ्यासह 4 कर्मचारी जखमी. नाशिकच्या गोदावरीमधील पाणी पिण्यायोग्य. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अजब अहवाल. तर दूषित पाणी पिण्यायोग्य कसं? गोदाप्रेमींचा अधिकाऱ्यांना सवाल. अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची गोदाप्रेमींची मागणी. फेरीवाला पथक प्रमुखानं फेरीवाल्यांकडून पैसे घेतले. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पथक प्रमुखाचा कारनामा. व्हिडिओ व्हायरल. तर चौकशी करून कारवाई करणार. अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसेंची माहिती. नागपूरमध्ये दुकानातील कर्मचाऱ्याला 3 जणांनी लुटलं. बँकेतून पैसे काढून आणताना 11,40,000 रुपये घेऊन चोरटे पसार. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. महापुरुषांबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला 3 दिवसांची पोलीस कोठडी. जामनेर न्यायालयानं तरुणाला पोलीस कोठडी सुनावली. पिंपरी चिंचवडमध्ये 2 गटात झालेल्या वादातून दुचाकीची तोडफोड. बुलेट सायलेन्सर समधून आवाज काढल्यानंतर 2 गटात वाद. भोसरी पोलिसांनी घटनास्थळावरून 9 आरोपींची धिंड काढली. जळगावच्या मोहाडीमध्ये MSEBच्या कनिष्ठ अभियंत्याला मारहाण. जयेंद्र सपकाळ असं मारहाण झालेल्या अभियंत्याचं नाव. जळगावच्या MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. साताऱ्याच्या वाईजवळच्या पसराणी घाटामध्ये कारचा अपघात. अपघातामध्ये दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू. 2 जण गंभीर जखमी. अनैतिक संबंधामधून तरुणाची निर्घृण हत्या. आधी दारू पाजली, नंतर कोयत्यानं गळा चिरून हत्या केली. गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील सांगवी परमदूर इथली धक्कादायक घटना. नाशिकमध्ये ऐन सणाच्या दिवशी युवकाची निर्घृण हत्या. शहरातील सिडको परिसरामधील घटना. हत्येचं कारण अस्पष्ट. संशयित आरोपी फरार. बदलापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शरद पवार गटाचं आंदोलन. आरोग्य केंद्रामध्ये प्रसूतीसाठी आलेल्या गरोदर महिलांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप. धुळ्याच्या साक्री तालुक्यामधील दंगाई गावातील नागरिक पाण्यापासून वंचित. कर्मचारी आणि ग्रामसेवकांमुळे नागरिकांना वेळेवर पाणी मिळेना. पाण्याची समस्या सोडवण्याची नागरिकांची मागणी. सांगलीमध्ये शेती बचाव कृती समितीच्या वतीनं शक्तीपीठ महामार्गाच्या प्रतिकृतीची होळी करत शक्तीपीठ महामार्गाला विरोध. जळगावच्या चोपडा तालुक्यातील वरडीमध्ये शेतकऱ्यांकडून महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी. अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीचा उल्लेख, मात्र कर्जमाफी न केल्यानं जाहीरनाम्याची होळी करत शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त. जळगावच्या अंमळनेर तालुक्यामधील लोणतांडामध्ये शॉर्ट सर्किटमुळे शेतामध्ये आग. आगीमध्ये गहू, चारा आणि शेती साहित्य जळून खाक. शेतकऱ्याचं 1,20,000 रुपयांचं नुकसान. अकोल्यामध्ये अमोल मिटकरी यांच्या निवासस्थानी संपूर्ण गडकरी पुस्तकातील वादग्रस्त पानांची होळी. संपूर्ण गडकरी पुस्तकावर बंदी घाला, अमोल मिटकरींची मागणी. नागपूरमध्ये होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी कारवाई. बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या महिलेसह एकूण 10 जणांना अटक. आरोपीकडून 1,60,000ची दारू जप्त. तर रंगपंचमीनिमित्त नांदेडच्या ग्रामीण भागामध्ये लेंगी महोत्सवाची धूम. लोकगीत आणि डफड्याच्या तालावर बंजारा बांधवांचा नृत्य. परभणीमध्ये धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाचा कठोर कारवाईचा इशारा. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई.
राष्ट्रवादीच्या शिक्षक सेलतर्फे परभणीमध्ये बोंबाबोंब आंदोलन. अर्थसंकल्पामध्ये अंशतः अनुदानित आणि अघोषित शाळांसाठी टप्पा अनुदानासाठी कुठलीही तरतूद नसल्यानं संघटना एकदम. नागपूरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातील बिलं काढण्यासाठी कंत्राटदारानं पैसे दिल्याचा व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओमध्ये एक कर्मचारी पैसे घेताना कैद. पालघरच्या कासा उपजिल्हा रुग्णालयाला पाणी टंचाईच्या झळा. रुग्णालयामध्ये टँकरनं पाणीपुरवठा सुरू. जिल्हा प्रशासनाकडून पाण्याचं योग्य नियोजन करण्याची मागणी. महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट. अनेक शहरांमध्ये 40 ते 41 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान. डॉक्टर प्रशांत बोकारेंकडून नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा प्रभार काढला. अपर विभागीय आयुक्त डॉक्टर माधवी कोडे कुलगुरूपदी विराजमान. 4 महिने शिल्लक असताना डॉक्टर प्रशांत बोकारे यांच्याकडून पदभार काढला. नांदेडच्या माहूरमध्ये तिळाची शेती बहरली. तिळाच्या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल. बाजारपेठेमध्ये चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. बेळगाव नागपूर विमानसेवा 15 एप्रिलपासून बंद होण्याची शक्यता. प्रवाशांमधून नाराजी. विमानसेवा बंद झाल्यानंतर फक्त 6 शहरांमध्ये विमानसेवा सुरू असणार. कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील व्यंकटेश्वरा कॉलनीमधील रस्त्याची मोठी दुरवस्था. रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू करण्याची वारकऱ्यांची मागणी. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये होळी आणि ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं संचलन. पोलीस ठाण्याचे सर्वच कर्मचारी रूट मार्चमध्ये सहभागी. राज्यभरामध्ये आज रंगपंचमीचा उत्सव. विक्रोळीमध्ये पारंपरिक पद्धतीनं होळीचं दहन. नागरिकांकडून होळीची विधिवत पूजा. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपींना फाशी देत प्रतिकात्मक होळी दहन. ठाण्यामधील चंदनवाडी परिसरामध्ये हत्येच्या निषेधार्थ होळीचं दहन. आमदार किरण सामंत यांनी हातीस गावामध्ये पालखी नाचवत होळीचा सण साजरा केला. ग्रामदैवतांची पालखी नाचवण्याचा मोह किरण सामंतांना देखील आवडला. धारावी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गौसिया मशिदीसमोर एकात्मतेच्या वातावरणामध्ये होळी साजरी. दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन. उत्तर प्रदेशच्या अनेक शहरांमध्ये रंगपंचमी साजरी करण्यासाठी मशिदींवर ताडपत्री. संबल शहरापाठोपाठ अलीगडच्या मशिदींवर देखील ताडपत्री टाकण्यात आली. देशभर होळी सणाचा उत्साह. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये भारतीय सीमेवर होळी साजरी. एकमेकांना रंग लावत बीएसएफ जवानांकडून रंगोत्सव साजरा. नवी दिल्लीमध्ये ब्रिटिश तरुणीवर बलात्कार. समाजमाध्यमांवर ओळख झालेल्या तरुणाला भेटण्यासाठी तरुणी आली होती. 2 आरोपींना अटक. मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना मोठा धक्का. 1300 कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यास गृह विभागाची मंजुरी. सुनीता विल्यम्स यांना स्पेस स्टेशनमधून परत आणण्याच्या मोहिमेमध्ये तांत्रिक अडचणी. नासाचं आज प्रक्षेपित रॉकेट उद्या लॉन्च होणार. सुनीता विल्यम्स सहकार्यासह 9 महिन्यांपासून स्पेस स्टेशनमध्येच अडकून. पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांनी हायजॅक केलेली एक्सप्रेस पाक लष्करानं सोडवली. लष्कराच्या कारवाईमध्ये सर्व अतिरेकी ठार तर 300 बंधकांची सुटका. रेल्वे हायजॅक प्रकरणामध्ये पाकिस्तानच्या भारतीय मीडियावर आरोप. भारतीय माध्यमांवर घटनेचा अपप्रचार केल्याचा आरोप.